चिमण्या गोष्टी. गुरुजींचा चमत्कार. एकदा एका लहानशा गावात रामू नावाचा मुलगा राहत होता. रामू खूप चांगला होता, पण अभ्यासात फार हुशार नव्हता. त्याचे आईवडील त्याला नेहमी अभ्यासात लक्ष द्यायला सांगत, पण त्याला खूप कंटाळा येत असे. गावात एक हुशार गुरुजी राहत होते. रामूचे आईवडील त्याला गुरुजींकडे घेऊन गेले आणि म्हणाले, गुरुजी, आमचा मुलगा अभ्यासात लक्ष देत नाही, त्याला काहीतरी शिकवा. गुरुजी हसले आणि रामूला म्हणाले, ठीक आहे, उद्या सकाळी सूर्य उगवायच्या आधी तू नदीकाठी ये. रामूने गुरुजींचे ऐकले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर नदीकाठी गेला. गुरुजी तिथे आधीच हजर होते. त्यांनी रामूला एक चिमूटभर मीठ दिले आणि सांगितले, हे मीठ या पाण्यात टाक आणि मग ते पाणी पी. रामूने तसे केले, पण पाणी खारट लागले. तो म्हणाला, गुरुजी, हे पाणी प्यायला फार खारट आहे. गुरुजी हसून म्हणाले, चला आता याच मिठाचे दुसरे काम करू. हे मीठ एका मोठ्या तलावात टाकून त्याचे पाणी पी. रामूने तसे केले. तलावाचे पाणी त्याला गोड लागले. रामू गोंधळून विचारू लागला, गुरुजी, हे कसे शक्य आहे? तेच मीठ होते. गुरुजी हसून म्हणाले, बाळा, आपल्या मनाचेही असेच असते. दुःख किंवा अडचणी सगळ्यांकडे असतात, पण जर आपले मन मोठे असेल तर त्या अडचणींचा परिणाम कमी होतो. मनाचे आकाश विशाल ठेव, म्हणजे आयुष्य गोड होईल. रामूने ही गोष्ट मनावर घेतली. त्याने अभ्यासात लक्ष द्यायला सुरुवात केली आणि हळूहळू तो हुशार झाला. त्याला गुरुजींचा चमत्कार म्हणजे आपले विचार आणि दृष्टिकोन बदलण्याचे महत्त्व कळले. या गोष्टीतून शिकायला मिळते की आपल्या विचारांचे महत्त्व आणि अडचणींवर मात करण्याची शिकवण ही गोष्ट देते. आपले मन मोठे आणि सकारात्मक ठेवण्यास कोणतीही अडचण लहान वाटते. आपले मन मोठे आणि सकारात्मक ठेवल्यास कोणतीही अडचण लहान वाटते.